शक्यता आहे, कारण दिवाळी आधी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा असे आदेश कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत। सोबतच नुकसानीचा अहवाल केंद्राकडे सादर करणार असल्याचं 29 जिल्ह्यांमध्ये झालेला आहे। 253 तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत। नमस्कार। 17,000 रुपयांचा पीक विमा सरसकट नेमकी कोणाला मिळणार, किती वाजता मिळणार, किती वाजेपर्यंत मिळणार, सोबतच शासनाने जी अतिरिक्त मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे ती नेमकी खात्यावरती कधी येणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाची अपडेट असल्या कारणामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा। आपण जर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग चला महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मदतीचे मोठे पॅकेज जाहीर केले आहे। या घोषणेनुसार प्रत्यक्ष नुकसान भरपाई सोबतच शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 10,000 रुपये अतिरिक्त मदत दिली जाणार आहे। तसेच नुकसान भरपाईची मर्यादा 2 हेक्टरवरून वाढून आता 3 हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे। या मदतीची केवायसी अट ही सध्या रद्द करण्यात आली आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीक विमा भरलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये सरसकट पीक विमा नुकसान भरपाई देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज करण्यात आली आहे। राज्यातील 29 जिल्ह्यातील 253 तालुक्यामध्ये विशेषतः 2059 महसूल मंडळामध्ये 100% नुकसान झाल्याचे दाखवण्यात आले आहे। यामुळे या महसूल महामंडळातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची नुकसान भरपाई सरसकट मिळणार आहे। तसेच त्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा देखील मंजूर करण्यात आला आहे। ही घोषणा दिलासादायक असली तरी पीक विम्याची रक्कम ही उत्पादन आधारित सूत्रांनी मंजूर होते। त्यात मागील वर्षाची सरासरी उत्पादकता पाहिली। अनेक वर्षापासून उत्पादकता ढासळल्यामुळे या सूत्राच्या आधारे पीक विम्याची रक्कम कधीही 25,000 रुपयांच्या वर जाऊ शकत नाही। त्यामुळे घोषित केलेल्या 17,000 रुपयाची रक्कम ही अंतिम असू शकते असे संकेत ह्या सध्या मिळत आहे। शेतकऱ्याला पीक विमा मिळण्यात सर्वात मोठा अडथळा पीक कापणी प्रयोगातून निर्माण होणाऱ्या आकडेवारीनुसार असू शकतो। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आगळगाव महसूल मंडळात नुकसान झालेल्या ठिकाणी प्रयोग न करता चांगल्या पिकाच्या ठिकाणी प्रयोग केले जात असल्याचा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला आहे। अशा चुकीच्या पीक कापणी प्रयोगामुळे विमा कंपन्या नुकसानीचा आधार नाकारू शकतात, कारण गेल्या 3-4 वर्षांमध्ये पीक विमा कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण अजिबात राहिलेले नाहीये। 2020 आणि 21चे पीक विम्याचे वाद अजूनही देखील न्याय प्रविष्ट आहेत। पीक विमा कंपन्या याच डेटाचा आधार घेणार असल्याने राज्य सरकारने जरी नुकसान भरपाईची घोषणा केली असली तरी शेवटी पीक विमा कंपनी सर्वस्व ठरणार आहे। त्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या आक्षेपामुळे हेक्टरी 17,000 रुपयांची कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागू नये म्हणून आतापासूनच काळजी घेणे गरजेचे आहे। पीक कापणीचे प्रयोग होत असताना शेतकऱ्यांनी तिथे उपस्थित राहून प्रयोगाची पाहणी करणे आणि आक्षेप असल्यास तो नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे। पीक विम्याची रक्कम मंजूर झाल्यास ती साधारणपणे फेब्रुवारी ते मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी जागरूक राहून पीक कापणी प्रयोगामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास ही मदत विना अडथळा मिळण्यास निश्चित मदत होईल।